जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. मागेल त्याला शेततळी मिळणार आहेत. GR आला आहे. अनुदान डायरेक्ट खात्यात येणार आहे. खूपच आनंदाची बातमी आहे. सविस्तर बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओवर पुढे जाण्याअगोदर चॅनलवर नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करून घ्या. चला तर व्हिडिओ सुरू करूया. सन 2023-24 मध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या घटकाकरिता 40 कोटी निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग अंतर्गत दिनांक 9 जानेवारी 2024 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अवर्षण प्रवण क्षेत्र तसेच आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबवण्यास दिनांक 19 ऑगस्ट 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली असून सदर योजना राज्यातील उर्वरित तालुक्यामध्ये देखील राबवण्याचा निर्णय शासनाने दिनांक 18 नोव्हेंबर 2021 रोजीच्या शासन निर्णयान्वये घेतला आहे. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचनास पूरक अनुदानाबरोबरच वैयक्तिक शेततळ्याचे अस्थिकरण, हरितगृहे उभारणे व शेडनेट हाऊस उभारणे या घटकाकरिता अनुदान वितरित करण्यात येते. वित्त विभागाच्या दिनांक 12 एप्रिल 2023 रोजीच्या परिपत्रकानुसार मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत अर्थसंकल्पीय तरतुदीच्या 70% निधीच्या मर्यादेत रुपये 350 कोटी निधीची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेकरिता सन 2023-24 मध्ये अर्थसंकल्पीय अंदाज वाटप आणि संनियंत्रण प्रणालीवर दिनांक 26 एप्रिल 2023 व दिनांक 25 ऑक्टोबर 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये एकूण 100 कोटी निधी आयुक्त कृषी यांना वितरित करण्यात आलेला आहे. कृषी आयुक्तालयाकडून संदर्भ क्रमांक 7 अन्वये प्राप्त मागणीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या घटकाकरिता 40 कोटी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता मित्रांनो, शासन निर्णयानुसार सन 2023-24 या वर्षात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या घटकाकरिता 40 कोटी रुपये इतका निधी मिळालेला आहे. निधी आयुक्त कृषी यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात येत असून सदर निधीचे योजनेअंतर्गत घटकनिहाय वितरण पुढील प्रमाणे आहे. आता मित्रांनो, योजनेअंतर्गत मंजूर घटक मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे यासाठी 40 कोटी रुपये निधी वितरित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, वैयक्तिक क्षेत्रासाठी 40 कोटी निधी वितरित करण्यात आलेला आहे. मित्रांनो,